ई न्यूज वृत्तवाहिनी 12व्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आपला गरजा महाराष्ट्र समृद्ध आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला स्फूर्तीस्थान, साधू संतांचा, महापुरुषांचा, कलावंतांचा, शिक्षण महर्षींचा, राज्यकर्त्यांचा, शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्यांचा हा महाराष्ट्र। याच महाराष्ट्राच्या कुशीत वसलेले गोदावरीच्या तीरावर सामाजिक ऐक्याचे प्रवाह जपणारे आपले कोपरगाव। या आपल्या कोपरगाव आणि परिसराला एक परीस लाभला, ज्यांनी विजेचा दिवा माहीत नसणाऱ्या गावात प्रगतीचे सूर्य निर्माण केले, ते म्हणजे जनकल्याण महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब। परदेशात शिक्षणाची व तिथेच स्थायिक होऊन आयुष्य ऐशो आरामात जगण्याची संधी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांना होती। मात्र त्यांच्या वडिलांनी ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्याचा कानमंत्र दिला आणि तिथूनच सुरू झाला कोपरगाव विकास क्रांतीचा प्रवास। सुटाबुटातले कोल्हे साहेब धोतर टोपी पेहराव करून कोपरगावचा कायापालट करून आपल्या धाडसी नेतृत्वानं राज्याच्या राजकारणाचा महत्वाचा भाग झाले। कधी काळी स्वित्झर्लंडमध्ये घड्याळाचा कारखाना टाकण्याचा प्रयत्न करणारे कोल्हे साहेब खेड्यापाड्यातल्या शेतकरी जीवनाला बदलविण्यासाठी ऊस कारखाना उभारून शेतीला संजीवनी देणारे ठरले। तोच वसा पुढे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी जोपासला। सध्याच्या काळात समाजाला दिशाहीन राजकारण आणि समाजकारण धोक्याचे आहे, त्यामुळे कोल्हे कुटुंबाचा 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे धोरण जोपासून विवेक भैया आपला ठसा सेवेच्या माध्यमातून सर्वांच्या मनावर उमटवण्यात यशस्वी झालेत। अर्थात कोपरगाव हा एकेकाळी समृद्ध ओळख असणारा तालुका, गुळाची बाजारपेठ म्हणून नावलौकिक आणि काळाच्या स्पर्धेत साखर कारखान्यांचा तालुका असा आपला ठसा उमटवलेला प्रदेश। माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी अफाट दूरदृष्टीनं शेती, सहकार, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान याला महत्त्व देऊन कायापालट घडवला। संजीवनी उद्योग समूह उभारून हजारो रोजगार उभा केला। त्यात कारखाना, संजीवनी एज्युकेशन ट्रस्ट, कोपरगाव औद्योगिक वसाहत, यशवंत कुक्कुटपालन, सॅकॉम, VSI, नॅशनल हेवी इंजिनिअरिंग, गोदावरी दूध संघ या माध्यमातून रिकाम्या हातांना रोजगार देऊन समाज काळाच्या सोबत धावण्यास सज्ज ठेवला। अगदी मोठ्या शहरात देखील कोपरगावाचा स्वाभिमानी कणा ताठ ठेवला। याचे उदाहरण तळेगाव दाभाडे या ठिकाणी संजीवनी कॉलनी आहे, जिथे शेकडो कुटुंब या प्रवासाचे साक्षीदार आहेत। सत्ता ही गोरगरिबांच्या सेवेसाठी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी सिद्ध करून दाखवले। ST महामंडळ, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, साईबाबा संस्थान, रयत शिक्षण संस्था या माध्यमातून हजारो कुटुंबांना रोजगाराचे दरवाजे खुले केले। तीच काळाची रेग ओळखून कोल्हे कुटुंबानं अफाट वेगानं रोजगार या प्रश्नावर काम केले। संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांनी अनेक संस्था ऊर्जित करून झपाट्यानं रोजगार वाढीसाठी संस्थेचे हित जपून निर्णय घेतले। परिणामी ग्रामीण भागातील पहिले कॉल सेंटर निर्माण करून 1000 रोजगार आज उपलब्ध झालाय। प्रथम महिला आमदार माननीय सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी 3000 पेक्षा अधिक बचत गटांचे जाळे निर्माण करून 30,000हून अधिक महिलांना आर्थिक सक्षम बनवले। सौ रेणुकाताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संजीवनी महिला रेडीमेड अँड गारमेंट क्लस्टर मध्ये शेकडो महिलांना हक्काचा रोजगार निर्माण झाला व अनेक गरजू कुटुंबाला याचा लाभ आज होतो आहे। शिक्षण संकुलाची घडी बसवण्यात नितीन दादांनी व अमित दादांनी अव्वल दर्जाचे परिवर्तन घडवले। हजारो विद्यार्थ्यांना परदेशातही नोकरी मिळण्यासाठी कार्यक्षम शिक्षण उपलब्ध करण्यास पुढाकार घेतला। यासाठी सुमित दादा कोल्हे यांची मोलाची साथ त्यांना मिळते आहे। हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहू शकत आहेत। यामागे संजीवनीचा सिंहाचा वाटा आहे। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली। फूड, स्टेशनरी व इतर दैनंदिन गरजांचे व्यवसाय तेजीत आहेत। यातून उद्योग समूह आणि शिक्षण संकुलाच्या परिसरात रोजगार उपलब्ध होऊन हजारो कुटुंब आनंदानं राहतात। रोजगाराचा महामेरू म्हणून भविष्यात ओळख निर्माण होईल असे काम युवा नेते विवेक भैया कोल्हे यांचे सुरू आहे। त्यांच्या विजनचा प्रवास प्रेरणादायी आहे। सर्वप्रथम कॉल सेंटर निर्माण होऊन रोजगाराला चालना मिळावी हा विचार त्यांनी कृतीत रुजवला। औद्योगिक वसाहतच्या माध्यमातून स्थानिक नवउद्योजकांना येणाऱ्या समस्या दूर करून त्यांचे उद्योग व्यवसाय गतिमान होण्यासाठी सहकार्य केले व स्थानिक रोजगार वाढीला प्राधान्य दिले। कारखान्याची सूत्र हाती येताच नाविन्यपूर्ण उपक्रम हातात घेतले। कितीही कठीण विषय असो त्यावर संजीवनी रामबाण उपाय आहे।
आहे हे सिद्ध करून दाखवले. कोण काय करतो यापेक्षा आपण काय करू शकतो यावर विश्वास ठेवत काळाच्या पाऊलखुणा ओळखल्या. मधल्या काळात 2005 साली समन्यायी पाणी वाटप कायदा होऊन कोपरगावचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. शेतीसह उद्योग व्यवसायाला खीळ बसली. अनेकांना बेरोजगार होण्याची स्थिती निर्माण झाली. यावर उपाय काय? तर MIDC तालुक्यात व्हावी म्हणून सर्वात प्रथम कुणाच्या ध्यानी मनी नसताना विवेक भैया कोल्हे यांनी 10,000 स्वाक्षरी मोहीम राबवली. शासन दरबारी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून प्राथमिक प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर राजकीय स्थित्यंतर झाले आणि हा विषय अडकला गेला. पुन्हा जोमाने पाठपुरावा सुरू करून उद्योग मंत्रालयाला परिस्थिती निदर्शनास आणून देत कोपरगावच्या सोनेवाडी भागातील शेती महामंडळाचे क्षेत्र सुचवत ही MIDC मंजूर झाली आहे. त्यातून भविष्यात स्थानिकांना हजारो रोजगार निर्माण करण्यासाठी भैया प्रयत्नशील आहेत. हा प्रवास सुरू असताना दूरदृष्टी नसणाऱ्यांनी राजकीय खोडसाळपणा करत समृद्धी महामार्गाच्या अंतर्गत चांदे कसारे येथे स्मार्ट सिटी होण्यासाठी विरोध करून 25,000 रोजगार तालुक्यातून बाहेर घालवला. अन्यथा मोठा हातभार तालुक्याला मिळाला असता. अलीकडच्या काही वर्षात वाढती बेरोजगारी ही व्यसनाधीनता, गुन्हेगारी आणि आत्महत्या यांना निमंत्रण देत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेऊन शेकडो कंपन्या एका छताखाली जमा करून संजीवनी नोकरी महोत्सव 2024 घेण्याचे ठरवले. यासाठी अफाट प्रतिसाद मिळाला आणि आज ते सुवर्ण क्षण आपल्या समोर आहेत. 10,000 नोकरीच्या संधीतून हजारो युवकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद निर्माण होणार आहे. प्रश्न कितीही असो त्यावर उत्तर विवेक आहे. भैया साहेब तुमच्या नावाप्रमाणे कृतीत देखील विवेक आहे. कोरोना काळात हजारो जीव स्वखर्चानं वाचविणारा, प्रत्येक आपत्ती आणि संकटात धावून जाणारा, युवा शक्तीला दिशा देऊन राष्ट्रभक्ती आणि संस्कृती जपणारा, आरोग्य सेवेचा विचार जपणारा, जनसेवेत रमणारा, अभ्यास, दूरदृष्टी, कृतिशील संस्काराचा, माणूस कामाचा, मित्र हक्काचा विवेक भैया कोल्हे. विवेक भैया इनके इधर इंटरव्यू के लिए आई थी और इसमें मेरा सिलेक्शन हो गया और प्लस मेरे भाई का भी सिलेक्शन हो गया. भैयांचे असेच प्रयत्न करावे व आपला माणूस हा आपलाच असतो त्यासाठी लोकांनी हा विचार केला पाहिजे आणि भैया लवकरच आमदार होतील ही आमची अपेक्षा आहे. आमच्या असंख्य दर्शकांच्या पाठबळावर ही वृत्तवाहिनी 12वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. आमच्या असंख्य प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार.